कोल्हापूर शहरातला हा रेल्वे स्टेशन परिसर, याच परिसरात सध्या सिरियल किलरनं धुमाकूळ घातलाय। गेल्या 2 महिन्यात या भागात डोक्यात दगड घालून 6 खून करण्यात आलेत। त्यामुळे शहरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोल्हापूरमध्ये फुटपाथ असो, अगर असा एसटी बस थांबा असो, ह्यावर जी कोण व्यक्ती बसेल झोपेल ती त्याचं मरण अटळ हे मात्र नक्की या मृत्यूवरून दिसून येते। सिरियल किलिंग मध्ये एकापाठोपाठ एक असे 6 खून झाल्यानंतर उशिरा का होईना पण कोल्हापूर पोलिसांना जाग आली आहे। सुमारे 100 पोलिसांचं पथक रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसरामध्ये गस्त घालतंय। मात्र अजूनही त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही। त्यामुळे या किलरला पकडण्यात कोल्हापूर पोलीस यशस्वी होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा, मात्र त्यांच्या जिल्ह्यातलं पोलीस दल निष्क्रिय झाल्याचा आरोप शिवसेना करते। तसंच पोलीस तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप करण्यात येतोय। पोलीस खातं हे कोल्हापूरचं निष्क्रिय आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। म्हणून जर ह्या पोलीस खात्याकडे तपास होणार नसेल, कोल्हापूरचे पोलीस करणार नसतील, तर महाराष्ट्रातला अन्य कोण तपास यंत्रणा सक्षम असेल, कार्यक्षम असेल, तर त्यांच्यातर्फे हा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे। रेल्वे स्टेशन भागात झालेले खून सिरियल किलिंगचा प्रकार नसल्याचा दावा पोलीस करतायत। मात्र ज्यांचा खून झालाय त्या व्यक्तींकडे कोणतीही मौल्यवान वस्तू आढळलेली नाहीये। त्यामुळे शहरातले हे खून नेमक्या कोणत्या कारणांसाठी होत आहेत याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सोंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर।